निवडणुकीपूर्वी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेट मांडलं आणि निवडणुकीपूर्वीच्या या अर्थसंकल्पाकडून खरं तर सर्वांनाच बऱ्याच अपेक्षा होत्या. त्या अपेक्षा खरं तर पूर्ण झाल्यात का आणि या बजेटचा नेमका अर्थ काय आहे, तुम्हाला आणि आम्हाला या बजेटमधून नेमकं काय मिळालेलं आहे याची चर्चा करणार आहोत आपण. आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रमोद मिश्रा, जे फायनान्स कन्सल्टंट आहेत, गेल्या 15 वर्षांपासून वर्किंग प्रोफेशनलिस्टला आर्थिक नियोजनाचा सल्ला देतात. तर ग्लोबल कलर अँड केमिकल लिमिटेड कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आपल्यासोबत मेहुल सचदेव, आणि कामवालीबाई.com चे सूरज गेहलोत, जे गेल्या 16 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतात. अनेक अवॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. चला आधी आपण त्यांचं स्वागत करूयात. तर तुमच्या तिघांचंही या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल स्वागत आहे. आणि खरं तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे. 2024 निवडणुकीचं वर्ष आहे खरं तर, त्यामुळे प्रत्येकालाच अपेक्षा होती की या बजेटमधून काहीतरी मोठं मिळेल. ज्या पद्धतीने मोदी की गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात तसं गॅरंटेड काहीतरी मिळेल. तर तुम्हाला तिघांनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे, या अर्थसंकल्पामधून सामान्यांना, उद्योजकांना नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं? प्रमोद सर, तुमच्याकडे. थैंक यू मुझे बुलाने के लिए. बेसिकली जो आप बोल रहे हैं कि सामान्य आदमी लोग के लिए है, बहुत कुछ दिया, ऐसे डायरेक्टली कुछ भी नहीं मिला है, क्योंकि कोई आप देखेंगे कोई भी टैक्स में कोई छूट नहीं मिली है. जो 7 लाख रुपए थे वही 7 लाख रुपए है. ओल्ड टैक्स रेजिम में भी कोई डिफरेंस नहीं है, सब कुछ वही रखा हुआ है. बट हाँ, जो गवर्नमेंट का जो फोकस रहा है वो उन लोग का माइंडसेट एकदम क्लियर है कि वो लोग लॉन्ग टर्म ग्रोथ पे ही अपना ध्यान देंगे और उसी बेसिस पे वो लोग अपना आगे बढ़ते जा रहे हैं. जैसे कि उन लोगों ने कैपेक्स के ऊपर पिछले 3-4 सालों से जो मेहनत की हुई है, जो ग्रोथ दिखाया है, जो कैपिटल एक्सपेंडिचर बढ़ाया हुआ है, उसी को आगे बढ़ते हुए इस बार भी उन लोगों ने 10 लाख की जगह पे 11 लाख 11% का इंक्रीमेंट दिया है. 11 लाख करोड़ रुपए तक का दिया हुआ है. और हालांकि वो बहुत कम है पिछले के मुकाबले, लेकिन ये इंटरिम बजट है. इंटरिम बजट की वजह से मैं ज़्यादा इतना एक्सपेक्टेशन भी नहीं रख रहा था कि ये कुछ आएगा, कुछ हट के कुछ आएगा, और वही हुआ. कुछ नॉर्मली जो होता है उसी तरह से लोगों को मिला है. तो सामान्य लोगों को डायरेक्टली ऐसा देखा जाए तो कोई भी लाभ नहीं मिली है. बस एक थोड़ा सा मदद दिया गया, जो डिस्प्यूट में थे काफ़ी इनकम टैक्स लोग वाले, जो 1962 से चल रहा था, तो उसमें 25,000 रुपये तक का जो भी उन लोगों का डिस्प्यूट है वो माफ़ किया जाएगा. और 2009-10 तक और 2011-12 से 11,000 तक का डिस्प्यूट माफ़ किया जा रहा है. तो इसके वजह से करीब 1 करोड़ लोगों को इसका लाभ मिलेगा. इसके अलावा मुझे नहीं लगता कुछ ज़्यादा फ़र्क पड़ा हुआ है. अच्छा, मेहुल सर, तुम्ही कसं बघता या बजेटकडे? हे बजेट सामान्य मजेच आहे आणि ॲक्च्युली लास्ट 5 वर्षाचा जे ग्रोथ आहे त्याला स्टेबल करण्यासाठी आता हे वर्षी एवढा बेनिफिट नाही दिला आहे, कारण हे एक प्रोपोगंडा होऊ शकत आहे की इलेक्शन आला आहे मुळे अजून चांगला बजेट द्यायचा. बट ओव्हरऑल इंडियाचा जो आज ग्रोथ आहे तो ग्रोथची स्पीड आहे. जसा प्रधानमंत्री आवास योजनाचे मध्ये जेवढे घर बांधले जाणार आहे ते सगळे इंडस्ट्रीला ग्रोथ देणार, आमच्या पेंट इंडस्ट्रीला पण ग्रोथ देणार. आणि सगळ्यांना घर, आज एक हाऊसिंग इंडस्ट्री अशी आहे त्याच्या मागे सगळे इंडस्ट्रीला बेनिफिट होतं. आणि ह्या बजेटला टॅक्सेशनच्या 7 लाख जे पहिला आज 2014मध्ये फक्त 2.5 लाख होते, ते आज 7 लाख झाले आहे. तो ऑलरेडी ते ग्रोथ, डिजिटलायझेशन हे सगळं लास्ट 5-6 वर्षापासून बघतच आहे. तो ह्या वर्षी हे बेनिफिट्स कमी आहे. बट देन ऑल्सो ओवरऑल द बिझनेस इज ग्रोइंग अँड इंडिया इज ग्रोइंग अँड इट विल बी व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि हे वर्ष पण चांगला ग्रोथ होणार हे इंडस्ट्रीजला. थँक्यू. सूरज सर, तुम्ही कसं पाहता या बजेटकडे? काय वाटतं, फायदेशीर आहे? तर हेच की ते बजेट आले तर ते चांगलं आहे बजेट. असं म्हणजे ते काय अपेक्षा पण एवढे होते नाही की लास्ट बजेट आहे काय नवीन सरकार येणार ते फायनल ते म्हणजे पुढचं बजेट आहे. पण हे बजेट आलं आहे ते चांगलं बजेट आहे असं काय नाही. पण ते गरिबासाठी ते बोलले की गरिबाला, लोकाला खेतीसाठी ते म्हणजे 20% म्हणजे 25% वाढवून देणार. पण ते मला असं वाटतं की ते ठीक आहे बोलत आहे, पण ते प्रत्येक बजेटमध्ये हेच सेम ते रिपीट होते. पण गावावरून लोक आता आपले बघतोय ते गावावरून गाव सोडून बाहेर येते. तर का बाहेर येते? ठीक आहे, गाव सोडून बाहेर येते म्हणजे आम्ही ते कामवाली बाईचं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही येते एजन्सी, म्हणजे आम्हाला खूप लोक असं येते गावावरून त्यांच्याकडे काम नाही आहे.
त्यांच्याकडे मुंबई यायलासाठी पण पैसे नाही आहे, म्हणून ते एवढे परेशान होऊन ते बाहेर सिटी साईडला ते मेट्रो सिटीजला येत आहे. तर मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ते ना गरीब लोकांसाठी ते बोलते, पण गरीब लोकांना असं काही म्हणजे फायदा भेटत नाही, म्हणून ते लय परेशान होते. पण ते गरीब लोकांना असं ते घरकाम करत आहे ते म्हणजे ते लोकांना गरीब कोण लोक गरीब आहे आणि कोण गरीब नाही आहे ते काही क्लिअर नाही होतं, म्हणून ते घरकाम वगैरे करते आणि झाडू पोछाचं काम करते, बिल्डिंगचा साफसफाईचा करता. ते लोकांना म्हणजे माहीतच नाही की आम्हाला म्हणजे बेनिफिट काय, तर ते लोक परेशान होतं. म्हणजे गव्हर्नमेंट त्याला डिक्लेअर करून की भाई ते हाऊसचं काम करता आणि घरचं काम करता, त्याच्यावर पण काही बेनिफिट दिले असतं तर ते लोकांना म्हणजे ते बेनिफिट भेटलं असतं असं मला वाटतं. पण बजेट ठीक आहे, एवढे काही म्हणजे बजेट खराब नाही, पण ठीक आहे असं मला सर, वाटतं. सूरज सर ज्या पद्धतीने म्हणतायत तोच प्रश्न खरं तर मला तुम्हाला विचारायचा होता की सामान्यांपर्यंत खरंच हा बजेट फायदेशीर आहे. तुम्ही उद्योजकांना सल्ले देते, अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना तुम्ही सल्ले देता, आर्थिक सल्ला देता, त्या दृष्टिकोनाने सामान्य लोक आणि उद्योजक या सगळ्यांना हा बजेट फायदेशीर आहे की यातून काही नुकसान सुद्धा होऊ शकतं? नुकसान तो ऐसा कुछ नहीं होगा. फ़ायदा बजट के तौर पे डायरेक्टली आपको अगले साल ही होगा ऐसा कुछ भी नहीं है इसमें, क्योंकि जनरली जो आम जनता देखेगी तो वो देखेगी कि मुझे टैक्स कितना बच रहा है, कितना पैसा हम वो लोग कंज्यूम कर सकते हैं, कितना यूज़ कर सकते हैं. उस मामले में अगर देखा जाए तो कुछ ऐसा कुछ राहत नहीं है. लेकिन जो सोच रही है गवर्नमेंट की, जो सरकार की जो सोच रही है कि उनका जो सोच है कि अमृतकाल जो 2047 तक एक डेवलप्ड नेशन बनाना है इंडिया को, भारत को, तो उस डायरेक्शन में वो लोग बढ़ रहे हैं. और वो लोग भी बहुत ही कॉन्फिडेंट तरीके से काम कर रहे हैं कि क्योंकि आप देखेंगे पिछले 3-4 सालों से जो फिस्कल डेफिसिट जो पहले 3 लाख करोड़ का बजट था वो बढ़ करके पिछले साल 10 लाख किया था और इस साल भी 11 लाख करोड़ तक पहुंच चुका है. फिर और मेजरली जो फिस्कल डेफिसिट है वो बहुत अच्छी तरीके से मेंटेन किया गया है कि जो बीच में बहुत बढ़ चुका था कोविड के टाइम पे 9.7 हो गया था, फिर 6.7 तक आया, 6.4 तक लाया गया. इस साल 5.9 का था टारगेट, जो कि वित्त मंत्री ने कहा कि 5.8 तक रिवाइज्ड कर दिया गया है और अगले साल का 5.1 पे का टारगेट है, जो कि बहुत अच्छा. और उसके बाद 4.5 जो कि बहुत ही अच्छा मूव है फिस्कल डेफिसिट, क्योंकि ये फिस्कल डेफिसिट अगर प्रॉब्लम आ जाए तो इंटरेस्ट रेट पे काफ़ी इम्पैक्ट आता है. अच्छा. तो उसके तहत देखा जाए तो ये भले ही ये बजट इलेक्शन के पहले ये दिया गया है बजट, इंटरिम बजट है, बट पॉपुलिज्म में इसमें पॉपुलिज्म लोगों को लुभाने के लिए कुछ है नहीं इसके अंदर. अच्छा. सोच एकदम क्लियर है कि हमें फंडामेंटली स्ट्रांग होना है और आगे बढ़ते रहना है इस तरह से. तो आज नहीं, लेकिन बाद में शायद एक टाइम के बाद से लोगों को फ़ायदा ज़रूर होगा इसका. अर्थव्यवस्थेला स्ट्रॉंग करणारं हे बजेट तुमच्या दृष्टीने Yes. आहे. तर मेहुल सर, उद्योजक आहात तुम्ही, इंडस्ट्रीमध्ये काम करता, तर या बजेटमधून पेंट इंडस्ट्रीला काय मिळालं नेमकं? तुम्हाला काय वाटतं या बजेटमधून तुमच्या दृष्टीने फायदा झालाय? इंडस्ट्रीला, सगळी इंडस्ट्रीला फायदा झाला आहे, नॉट ओन्ली पेंट इंडस्ट्री. फायदा असा आहे की नवीन फायदा काय नाही, पण जे प्रमाणे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहे, जे गव्हर्नमेंट इज मेकिंग, आज 3 करोड कोटी घर बनवणार आहे, त्या इंडस्ट्री ते पण लई मोठं काम आहे. आणि प्रत्येक इंटरनल सिटीज, 2 टायर 3 टायर सिटीजमध्ये आज एअरपोर्ट झाले आहे. आज पब्लिकला तिकडे काम भेटलं आहे. सूरज साहेब म्हणाले की आज गरीब लोकांना तिकडे काम नाही, आज तर काम भरपूर झालं आहे. आणि प्रत्येक 2 टायर 3 टायर एक गावातमध्ये तुम्ही UP, महाराष्ट्र सगळ्यांचे गावामध्ये पण आज लोकांना काम आहे. आणि ते लोक पण आज एक गावातून लोक सॅटिस्फाय झाले की पहिला त्याला काम नाही भेटत होता, पण जेव्हा हे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आले आहे आणि गव्हर्नमेंटची पॉलिसीज आहे, तो तिकडे पण व्यवसाय वाढला आहे, इंडस्ट्री पण ग्रो झाली आहे. प्रत्येक आज तुम्ही 1,61,000 कोटी 1.61 लाख करोड़ GST कलेक्शन, दिस शोज दैट इंडस्ट्री इज ग्रोइंग. ये फिगर्स GST कहाँ से आएगा? राइट. Only industry will grow, then only the GST is going to come. So each and every विलेज, लोकांसाठी काय, गरीबोसाठी आज काम भेटलंय, ज्यांना काम करायचं त्याला काम भेटलंय. तिकडे जेव्हा व्यवसायच नव्हता, कामच नाही होता, तेव्हा ते काय करत होते. आज गव्हर्नमेंटचे एवढे जेव्हा इंडस्ट्री वाढली, तिकडे काम करायला लेबरच होणार. हे माझा एक म्हणजे प्रश्न होता. एक
बजेटचा गरीब लोकांना कसा फायदा मला भेटला. हाच प्रश्न तुम्हाला खरं तर विचारायचा होता. तुम्ही सर्वसामान्यांबरोबर काम करता, कनेक्ट असता, गरीब लोकांना रोजगार देता, तर जेव्हा अर्थसंकल्प येतो त्यामधून मोठ्या योजनांची घोषणा होते, हो. पण तुम्ही ज्या पद्धतीने लोकांशी कनेक्ट होता त्यातून तुम्हाला वाटतं का या योजनांची घोषणा होते, स्कीमची घोषणा होते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? बरोबर, तेच मी बोललं की गरीब लोकांना कसा फायदा भेटला तुम्ही म्हणजे थोडा म्हणजे समजवा गरीब लोकांना कसा एक माहिती मिनिट. पडतं. आज मी एक बोलतोय, तुमच्याकडे लोक बायोडेटा पाठवतात, हां बरोबर. तुम्ही त्यांना काम देत कॉन्टॅक्ट करावतात, जिकडे तुम्हाला प्लेसमेंट तुम्ही करतात. आज ते प्लेसमेंट केवढा चांगला झाला आहे की तुम्ही ऑनलाईन डिजिटल ग्रोथ झाला. पहिला माणसाला कामच नव्हता, आज लोक तुम्हाला शोधून येतात आणि तुम्ही त्यांना व्यवसायाचा रस्ता दाखवतात. तो म्हणजे इंडस्ट्री ग्रोथ झाली तेव्हा आपण हेच करू शकले. डिजिटल ग्रोथ झाला. पण गरीब लोकांना कसा तो फायदा गरीबाला आज एक गरीब पण अँड्रॉइड फोन वापरतात की नाही हो वापरतात. बरोबर. तो अँड्रॉइड फोन वापरणार तो ते गरीबच हसील नाही तर पण गव्हर्नमेंट नाही दिलं ना. नाही. कसं तुम्हाला वाटतंय गव्हर्नमेंट त्याला मोबाईलचा फायदा म्हणजे गव्हर्नमेंट गरीब लोकांना काय मोबाईल दिला असं वाटतं तुम्हाला? जेवढा डिजिटल इंडस्ट्रीला ग्रोथ करतात, जेवढा डिजिटल लोकांना आज एक गावापर्यंत इंटरनेट पोचलाय. आज सामान्य एक गावाचा पण माणूस पण आज 60 इयर्स ओल्ड मॅन ऑल्सो सर्फिंग इन द मोबाईल. पण हे हा growth आहे. बजेटचा आता तुमचं जे तर सवाल आहे पण ते ना, गरीबांना काम भेटाय तिकडूनच काम शोधलं ना. आता तुम्हाला कुठून शोधणार? तुम्हाला ऑनलाईनच सुंदर शोधणार. सरांना त्यांचा मुद्दा क्लिअर करू द्या. बेसिकली इनका आंसर मैं देता हूँ मैं. अर्थव्यवस्था जो होती है, जब बजट बनता है ना, तो ज़रूरी नहीं कि ऑन द स्पॉट उसका बेनिफिट मिलेगा. जैसे कुछ सेक्टर, सारे सेक्टर को एक साथ लेकर के सबको बेनिफिट देना किसी भी गवर्नमेंट के लिए पॉसिबल नहीं है. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे गरीब लोकांसाठी काही करायला पाहिजे याच्या बजेटमध्ये मैं- नाही झालं असं ऐसा तुम्हाला नहीं है, वाटतंय? ऐसा नहीं है. हुआ है, लेकिन किस तरह से हुआ है? जैसे कैसा होता है ना कि जैसे कुछ सेक्टर को डायरेक्ट लाभ मिलेगा, ओके. फिर उस सेक्टर को लेकर के जो उसके स्टेक होल्डर्स है उनको लाभ मिलेगा, और फिर जब उससे कंज्यूम किया जाएगा तो वो एक हाई लेवल म्हणजे जो ते आपले एकदम गरीब ते रेखाचा खाली आहे त्या लोकांना कसा फायदा भेटणार? त्यांना- ऐसा नहीं है कि नहीं हो रहा है, बस आपको डायरेक्टली दिखाई नहीं दे रहा है. हाँ, ओके. गेटिंग इट? उनकी सोच बदली जा रही है, उनकी सोच बढ़ रही है. आज हर गरीब की सोच बढ़ रही है और हर गरीब आज अपने लिए अपना रास्ता ढूंढ सकता है. उसका रास्ता इजी हो गया ढूंढना, जो पहले नहीं था. जितना इंफ्रास्ट्रक्चर पे डेवलपमेंट होगा ना, ये कोर फंडामेंटल लेवल पे होता है. हो बरोबर, उसके बाद से ते revenue वेगळं आहे. पण generate हा बजेटचे विषय आपल्या आज चालू आहे, ते विषयावर आपलं जे डिस्कशन करतोय ते आणि हे ते ठीक आहे. चांगला गव्हर्नमेंट चांगला करते, आपल्या पण वाटते गव्हर्नमेंट चांगला करते सगळं, म्हणजे ते त्यांची म्हणजे विचारधारा आहे ते चांगले आहे, ठीक आहे, प्रोजेक्ट चांगला आहे, सगळं चांगलं आहे. पण हा बजेटमधून गरीब लोकांना मला असं वाटत नाही की काही बेनिफिट चांगला भेटला. आता गरीब लोकांसाठी काहीतरी केलं असतं की तर थोडं चांगलं झालं असतं असं मला वाटतं. ये एक इंटरिम बजट है. हाँ, ये ये अंतरिम बजट इंटरिम है. बजट है. जो एक्चुअल बजट आएगा ना, वो लगभग आप समझ के चलिए जुलाई के आसपास एक्चुअल बजट सरकार जब आएगा, स्थापन सरकार जब झाला. स्थापना हो ओके, जाएगी, हाँ. उसके बाद आएगा. इंटरिम बजट में ज़्यादातर आपने देखा होगा जब स्पीच में कि उन्होंने ज़्यादातर 10 सालों में उन्होंने क्या उपलब्धियां प्राप्त की है सरकार ने, उसका ज़्यादा विश्लेषण था. और बहुत ही छोटा बजट था, मतलब 1 घंटे के अंदर पूरा स्पीच लगभग खत्म हो चुका था ओके. वित्त मंत्री का. तो ओके. ये उस लेवल पे आप मत देखिए इसको. ओके. ये सिर्फ इंटरिम बजट है जो अगले 5-6 महीने के लिए चलेगा. ओके. और फिर एक्चुअल बजट जो जुलाई में आएगा तो शायद आपको आपकी मनोकामना पूरी हो जाएगी. मेरा एक और चीज़ था, गरीब लोगों के लिए क्या चीज़ आपके हिसाब से, और जो गरीब रेखा के डाउन में आते हैं उनके लिए क्या लाइक होना चाहिए आपके याला हिसाब से? जोडून मी एक प्रश्न विचारते. खरं तर हा शेवटचा प्रश्न आहे, आपली चर्चेची वेळ संपत आलेली आहे. तर इन्कम टॅक्सचा स्लॅब आहे तो वाढवला जाईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती की थोडाफार आम्हाला बचाव मिळेल इन्कम टॅक्समधून, तोही वाढवला गेला नाहीये. याचं नेमकं कारण काय, याच्याकडे कसं बघता? अभी जैसे पिछले साल ही न्यू टैक्स रेजिम आया और उसमें बढ़ा करके 7 लाख किया गया है. ऑफकोर्स जो आप देखें, जैसे मैंने कहा कि फिजिकल डेफिसिट एक बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दा है, और ये कम करना बहुत ज़रूरी है क्योंकि वो डायरेक्टली और इनडायरेक्टली इम्पैक्ट लोगों पे पड़ेगा. रेवेन्यू में और खर्चों में अगर ज़्यादा डिफरेंस आता है तो वो हमें तो जो रेवेन्यू और एक्सपेंडिचर में जो डिफरेंस आता है वो जनरली जो भी इनकम सोर्स है वही किया जाता है. अगर आप नहीं बढ़ाया है, टैक्स रेट कम नहीं किया, इसका मतलब ये नहीं कि ख़राब चीज़ है. जैसे मैंने कहा इंटरिम बजट है तो इसमें हम ज़्यादा अपेक्षा भी नहीं रख रहे थे कि ये कुछ होगा. हाँ, उम्मीद बहुत थी कि उम्मीद लोगों ने बना ली थी क्योंकि इलेक्शन के पहले है तो शायद कुछ ना कुछ किया जाएगा. लेकिन जैसे मैंने कहा कि फिजिकल डेफिसिट को भी कंट्रोल में रखना बहुत ज़रूरी है क्योंकि नेक्स्ट क्वार्टर में
अपना देश का जेपी मॉर्गन बॉन्ड इंडेक्स में जो इमर्जिंग मार्केट है इसमें हमारा नाम जा रहा है, तो वहाँ से भी पैसे आने की जो फॉरेन पैसा है वो आएगा, क्योंकि 1.2 ट्रिलियन इकोनॉमी है डेट मार्केट का, जिसमें से सिर्फ 2% ही फॉरेन से आता है, पूरा का पूरा कंजम्पशन डोमेस्टिक से होता है। तो जब वहाँ से पैसा आना जब शुरू होगा और वो बहुत ही बड़े लेवल पे आएगा, तो उसके लिए इंटरेस्ट रेट का सही होना बहुत ज़्यादा ज़रूरी है। तो जहाँ तक मुझे लग रहा है कि न बढ़ा करके और फिस्कल डेफिसिट पे कंट्रोल रखना 5.1% का एक बहुत ही अच्छा चीज़ है और बहुत ही अच्छा बजट पेश किया है। कुछ खराब नहीं है, इसका मतलब अच्छा है, वैसा सीन गया आहे। नक्कीच बजेट खराब नाही आहे, पण सामान्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या, उद्योजकांना सुद्धा, की आणखीन काहीतरी मिळेल. तर एक संमिश्र प्रतिक्रिया खरं तर या बजेटवरती येत आहेत आणि प्रत्येकजण आपलं मत मांडतोय आणि आणखीन ॲनालिसिस यावरती होणं अपेक्षित आहे. तुम्ही सगळेही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.